नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 67वा। त्यासाठी मी हरिभक्ती पारायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। नर्मदा परिक्रमा 2013-14 आणि हा 67वा भाग। आज नर्मदा पायी परिक्रमेमध्ये बचई नावाच्या गावामध्ये रात्रीचा मुक्काम आणि सगळा जंगल मार्गाने प्रवास करून, डांबरी रस्ता मोठा हायवे तर होताच, पण सगळं जंगलच जंगल होतं। म्हणून जवळजवळ 53 किलोमीटर चालून रात्रीचा मुक्काम एका जिल्हा परिषद शाळेमध्ये झाला। आणि आता पुन्हा किती थकलो तरी त्याच वेळेला उठायचं, कारण मैया तेवढी शक्ती देत होती। आपण मैयाकडे जशी इच्छा केली मैया तशी पूर्ण करत असते। म्हणून आपण इच्छा करताना सुद्धा चांगल्याच करायच्या, की ज्या इच्छेमुळं कदाचित आपलाही फायदा होईल आणि दुसऱ्यांचाही होईल। आता माझी पहिली परिक्रमा होती, मला एवढा काही अनुभव नव्हता, पण तरी असं वाटायचं की होळीपर्यंत आपली परिक्रमा पूर्ण व्हावी। होळीला म्हणजे पौर्णिमेला जल चढावं ओंकारेश्वरला, अशी मनात एक इच्छा होती। म्हणून मैया ती पूर्ण करण्यासाठी बरोबर तेवढं चालवीत होती। एवढं अंतर चाललो तरीसुद्धा पहाटे 3ला, जसं काल काहीच केलं नाही, अजिबात चाललो नाही असं वाटत होतं। पहाटे 3ला किती 5-6 तास आराम झाला असेल, तर पहाटे 3ला लगेच उठलो, पुन्हा तितकेच फ्रेश। समोर त्या शाळेच्या कंपाऊंडच्या आतच एक हँडपंप होता, तिथे स्नान वगैरे केलं आणि त्या शाळेमध्ये येऊन, आता थंडी खूप भयंकर होती। तुम्हाला सांगितलं, थंडीचं वर्णन करायचं म्हटलं तर अवघड आहे। कसं वर्णन करायचं तेच कळत नाही, कारण पावसाचं तरी आपण वर्णन करू शकतो की इतका पाऊस होता, इतका पाऊस होता की रस्त्यावरून पाणी वाहत होतं किंवा गल्ली बोळातून पाणी वाहत होतं। मग कमरे इतकं होतं, गुडघे इतकं होतं असं सांगू शकतो। उन्हाची तुलना करू शकतो, इतकं ऊन होतं की भयंकर ऊन होतं। पण या थंडीची कसं वर्णन करायचं, तर जेव्हा चालायला लागायचं पहाटे, तेव्हा आमच्या भुवया उघड्या राहायच्या। म्हणजे डोळे तर उघडे ठेवून चालायचं ना, पूर्ण बाकीचं जरी बांधून घेतलं थंडी बेनं तरी डोळे उघडे राहायचे। म्हणून या भुवया ज्या आहेत त्या भुवयावरती बर्फ साठायचा, एवढी थंडी होती। मग कशी कल्पना करायची त्या थंडीची। अशा थंडीमध्ये पहाटे उठायचं, स्नान करायचं आणि पुन्हा आतमध्ये येऊन आरती पूजा केली। आता हे सगळं आवरता 4-4:30 वाजलेले होते। आता काही तिथं चहा वगैरे कुणी देणार नव्हतं, कारण आम्ही कुणाच्या आश्रयाने थांबलेलो नव्हतो। ज्या माणसाने थांबवलं होतं, जेवणाची व्यवस्था केली ती, तो तर दुसऱ्या गावचा होता। म्हणून आम्ही तिथे आरती पूजा झाली। आता सामान सगळं आवरून घेतलं, स्लिपिंग बॅगा वगैरे बांधून बॅगवरती बांधल्या आणि बॅगा पाठीवर घेऊन, काठी कमंडल हातात घेऊन आता नर्मदेहर म्हणून त्या ठिकाणावरून निघालो। आता शाळेला त्यांनी सांगितलं होतं लॉक लावा आणि चावी तिथंच खिडकीमध्ये अटकून ठेवायची सांगितली होती। मग मॅडमला तसं सांगितलेलं होतं, मॅडम सकाळी येऊन चावी घेऊन जातील। म्हणून लॉक वगैरे लावला शाळेला आणि नर्मदेहर म्हणून त्या ठिकाणावरून निघालो। आता काय लगेच रोड होता, रोडच्या कडेला शाळा होती। म्हणून त्या बचई गावामधून आता निघालो। पहाटेचा टाईम आहे आणि गाड्या रात्रभर चालूच आहेत। मग मोठा हायवे आहे। आता त्या रस्त्याने लागलो, तर आता रस्त्याचं थोडं 1-2 किलोमीटर पुढं गेल्यावर रस्त्याचं काम चालू होतं। आता जर कधी गेलात तर खूप मोठा हायवे झालेला आहे, पण तेव्हा सगळं काम चालू होतं। आता इथून पुढं तर जास्त पुटतूट होती। नेमकं रस्ता कुठून आहे तेच कळत नव्हतं अंधारामध्ये, कारण सगळे दगडं वगैरे खडी टाकलेली होती, रस्ता फोडलेला होता। मग गाड्या यायच्या तर त्या गाड्याच्या धोरणाने कळायचं की हा रस्ता आहे।
मग आता पहाटेचा टाईम, चालत चालत जवळजवळ आता 4 किलोमीटर गेलो त्या बचईपासून. तर पुढे पौडी म्हणून गाव लागलं. त्या पौडी गावामध्ये, त्या गावाच्या अलीकडच्या बाजूला, पलीकडच्या बाजूला मोठे मोठे ढाबे होते. आता आम्ही थोडं बोलतच चाललो होतो, पहाटेचा टाईम आहे म्हणून. तर त्या ढाब्यावालीने आमचा आवाज ऐकला आणि तो म्हटला, नर्मदे हर बाबाजी, आओ चाय पिओ. मग एवढ्या सकाळी चहा मिळाला, कारण आज महत्त्वाचं म्हणजे आज सोमवार होता आणि आता सोमवारचा उपवास आहे. म्हणून चहा घ्यायला बोलावलं तर लगेच चहा घ्यायला गेलो आम्ही. तिथं आता बराच वेळ बसलो, कारण थंडी खूप वाजत होती. तिथं मोठी शेकोटी होती, मग तिथं शेकत उभा राहिलो. त्या हॉटेलवाल्याने चहा वगैरे दिला आणि आता थोडं बरं वाटायला लागलं, कारण हातपाय खूप असे काकडले होते. असं वाटायचं की आता काही चालूच शकणार नाही. मग थोडं शेकून झाल्यावर चहा वगैरे घेऊन आता तिथून निघालो. आता पौडी गावाच्या पुढं छोटे छोटे गावामध्ये लागतच होते, पण पुढे जवळजवळ आणखी 5-6 किलोमीटर चालून गेलो. तोपर्यंत आता सकाळ झाली, म्हणजे चांगलं ऊन पडलं होतं. 8 तरी वाजले असतील, 8-8:30. तर अशा वेळी एक मोठा फाटा लागला, म्हणजे मोठा उड्डाणपूल होता आणि त्या उड्डाणपुलाच्या खालून रस्ता होता. तर तो उड्डाणपुलाच्या खालून जो उजव्या हाताला रस्ता जात होता, तो रस्ता गोटेगावला जात होता. त्याला गोटेगाव रोड म्हणतात. आपण जेव्हा किनाऱ्याने येतो तेव्हा आपल्याला एकदम किनाऱ्याने चालायचं नसेल तर आणखी एक मधून रस्ता आहे, तो गोटेगाववरून येतो. जेव्हा आपण बर्गी डॅमच्या साईडने येतो तेव्हा. तर तो गोटेगाव रोड तिथे लागला. तो गोटेगाव रोड तसाच पुढे जबलपूर तिकडे जातो, म्हणजेच शहापुरा, भिटवणी तिकडे जातो. तर तो गोटेगाव रोड तिथे लागला आणि असलेला तो उड्डाणपूल असल्यामुळे त्या उड्डाणपुलाच्या अलीकडच्या बाजूने एक सुंदर असं मंदिराचं बांधकाम चालू होतं. त्या लोकांनी दाखवला आम्हाला तिथला तो नकाशा आणि आता खूप सुंदर ते मंदिर तयार झालेलं आहे. तर इकडच्या डाव्या हाताला, म्हणजे त्या रस्त्याच्या बाजूनेच तिथे खूप गुऱ्हाळं होती, म्हणजे गुळ बनवण्याची. तर तिथे ते मशीन चालूच होतं आणि तेवढ्यात त्या माणसाने आम्हाला बघितलं. असा तरुणच मुलगा होता, 25-30 वर्षाचा वय असावं त्याचं. तर तो म्हटला, नर्मदे हर, आओ बाबाजी. तो म्हटला, गुळ खाणार का? मग आम्हाला तर बरंच वाटलं, कारण गोड खाल्लं की एनर्जी येते, म्हणजे चालायला चांगलं वाटतं, चक्कर वगैरे येत नाही, थकवा येत नाही, म्हणून गोड जास्त खाल्लं पाहिजे परिक्रमेमध्ये. मग आता गूळ खाणार का म्हटल्यावर आता आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. आता जवळजवळ 10-12 किलोमीटर तरी चालून आलेलो होतो. म्हणून सांगितलं, ठीक आहे. आता तिथं बसलो. त्याने मस्त गूळ काढून आणून दिला गरमागरम आणि आम्हाला सगळ्यांनाच दिला. तो म्हटला, तुम्ही कुठले आहात? माझे पतिदेवाने सांगितलं, महाराष्ट्र. तर म्हटलं, अरे महाराष्ट्रात मी पण खूप दिवस राहिलो. ते म्हटले, कुठं? त्याने सांगितलं, मी श्रीरामपूर, शिर्डी त्या भागातच खूप दिवस राहिलो. हेच गुऱ्हाळावरतीच कामाला होतो आणि तिथं शिकल्यामुळे इथे आता स्वतःचं केलं आहे. मी 7-8-10 वर्ष होतो तिकडे. आणि मग इकडच्या बऱ्याच ओळखी तो सांगू लागला. आता बराच वेळ त्याच्यासोबत चर्चाही झाली आणि मग आता गूळ खाऊन काही सोबतही त्याने दिला कागदामध्ये, म्हणे घेऊन जा, पुढं कुठं वाटलं ना तर आणखी खा. आणि आज सोमवार आहे म्हणतात ना, मग गूळ शेंगदाणे खा पुढं गेल्यावर. म्हटलं ठीक आहे. आता त्याने आणखी गूळ दिलेला. आम्ही एका कॅरीबॅगमध्ये घेतला आणि पुढे निघालो. तर जो उड्डाणपुलाच्या खालून रस्ता आहे त्याच बाजूला तिथे एक हॉटेल होतं. त्या हॉटेलवाल्याने लगेच हाक मारली, बाबाजी चाय पिओ. आता इकडं परिक्रमेचा मार्ग आहे, म्हणजे एकदम जास्त परिक्रमा असे जाणारे. तर लोकांना त्या सवय आहे, म्हणून तिथं उजव्या हाताला चहा घेतला. पुन्हा डाव्या हाताला एक हॉटेल होतं, त्याने हाक मारली. आता 1-2 चहा, एवढा गूळ, आता बरंच चांगलं वाटायला लागलं. असं वाटलं आता उपवास आहे पण थकवा निघून गेला. आता पुढे प्रवास चालू झाला. तर आता पुन्हा मोठा हायवेला लागलो. उड्डाणपूल पुन्हा ह्या रस्त्याला लागला. आता मोठे हायवेने चालू लागला. तर तिथे इथून आता 4-5 किलोमीटर तरी असेल नरसिंगपूर. आता 1 तासामध्ये तिथे गेलो नरसिंगपूरमध्ये. आता शहरात जायची गरज नाही आहे. नरसिंगपूरमध्ये अलीकडंच बायपास आहे.
तर आम्हाला लोकांनी दाखवून दिलं तुम्हाला नेमकं कोणत्या मार्गाने जायचं आहे. एकदम किनाऱ्याला जायचं आहे की पुढे बर्मानला निघायचं आहे की इकडे डाव्या हाताला बाहेरच्या रस्त्याने जायचं आहे. आम्ही म्हटलं आता किनाऱ्याला जायचं म्हटल्यावर थोडं मागे जावं लागेल. त्यापेक्षा थोडंसं पुढं गेलो तर सरळच पुढे गेलो तर बर्मान घाट सोपा आहे. आम्ही सांगितलं आम्हाला बर्मानकडे जायचं आहे, कारण इकडे सुद्धा हाच हायवे पुन्हा करेली, गाडरवारा, हौशंगाबाद असा पुढे निघतो. हरदा वगैरे ओंकारेश्वर सरळ बाहेरचा हा मोठा हायवे रस्ता आहे. मोठ्या गाड्या त्याच रस्त्याने जातात परिक्रमेच्या. तर त्यांनी विचारलं बर्मानला जायचं असेल तर मग हा मधला रस्ता आहे, म्हणजे याच हायवेने तुम्ही जा. हा बायपास रोड आहे. आता नरसिंगपूर शहरात तुम्हाला जायची गरज नाही. बायपासनी अजून 4-5 किलोमीटर गेलात की मग पुढे रेल्वे पटरी येईल आणि त्या रेल्वे पटरीच्या खालून रस्ता आहे. तर तिथून पलीकडे पार करून गेला पटरी की मग पुन्हा पुढचा रस्ता त्यांनी लिहून दिला. मग आम्ही आता गावात न जाता उजव्या हाताला नरसिंगपूर शहरात जाण्याचा रस्ता होता, तिकडे न जाता आता बायपास रस्त्याने डाव्या हाताने निघालो तर सरळ पुढे 4-5 किलोमीटर चालून गेलो. आता तर बराच टाईम झालेला होता, म्हणजे जवळजवळ 10-10:30 वाजलेले होते. तर आणखी थोडं 1-2 किलोमीटर चालून गेल्यावर लगेच पुढे आणखी एका हॉटेलवाल्याने बोलावलं, बाबाजी चाय पिओ. बरं झालं म्हटलं चहा तरी भेटतो आहे. चहा वगैरे घेतला आणि आता तिथून पुढे चालायला लागलो. पुढे थोडंसं 1-2 किलोमीटर चालून गेल्यावर तिथे काही यात्रेकरू आले, समोरून येत होते. तर ते यात्रेकरू असे होते, त्यांचे म्हणजे तरुण मुलं होते काही आणि काही माता भगिनी होत्या. मला वाटतं त्या महाराष्ट्रामधल्याच असाव्या, मराठी बोलत होत्या, पण ते हिंगोली वगैरे इकडचे कोणत्या अमरावती त्या साईडचे असावे. त्यांनी तसं सांगितलंही होतं पण माझ्या लक्षात नाही. तर ते जे होते त्यांच्या हातात छोटे छोटे झेंडे होते आणि ते समोरून येत होते. त्यांनी सांगितलं आम्ही कोणत्या देवीला चाललो आहे म्हणे. तर त्या देवीला आम्ही जात असता आम्ही पायी चाललेलो आहोत, तर काही दक्षिणा द्या आम्हाला. आता तुम्ही पायी चालणारे आहात, आम्ही पायी चालणारे आहोत. मग आता एवढे हे 50-60 लोक असतील, एवढ्यांना दक्षिणा द्यायची म्हटलं की 10 रुपयावर भागणार आहे का? माझ्या पतिदेवांनी सांगितलं फक्त एक आमची सुइच्छा म्हणून आम्ही 50 रुपये देतो, पण जास्त आता देऊ शकत नाही, कारण आम्ही खूप दिवसापासून पायी चालतो आहे, 2-2.5 महिने होत आलेत, तर क्षमा करा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, कारण काही तर म्हणू लागले नाही द्यायला पाहिजे, तुम्ही महाराष्ट्रातले आहात, असं तसं एवढं मोठं परिक्रमा करता म्हटल्यावर दानही करायला पाहिजे. पण ही ज्याची त्याची इच्छा असते, भावना असते. पण आमची त्यावेळी तशी परिस्थितीच नव्हती, म्हणून सांगितलं. तर तेवढे 50 रुपये देऊन नर्मदेहर म्हणून आम्ही त्यांच्यापासून पुढे निघालो. आता पुढे थोडं गेल्यावर जो रस्ता आहे मोठा हायवे, आता इकडच्या बाजूने जी रेल्वे पटरी आहे समोरच्या बाजूला, डाव्या हाताला तो रस्ता इकडे डाव्या हाताला जातो, तर तो पुढे करेलीला जातो आणि करेलीपासून पुढे मग गाडरवारा, तुम्हाला सांगितलं पिपरिया, हौशंगाबाद, हरदा, दगडखेडी, तिकडून तसा काही छनेरावरून खंडवा वगैरे तिकडेही जातो आणि ओंकारेश्वरलाही जातो मोंदी मार्गे. पण आता त्या रस्त्याने आम्हाला जायचं नव्हतं, आम्हाला किनाऱ्याने जायचं होतं, कारण एवढे 2 दिवसच किनाऱ्यापासून लांब होतो. तर तळमळ वाटायची मनात की मैया कधी भेटेल. आणि आता असंच झालं होतं, मैया कधी भेटेल असं झालं होतं. म्हणून एवढा आज उत्साह होता की आज सोमवार आहे, म्हणजे सोमवारच्या दिवशी चांगल्या घटना घडतात आणि वाईटही घडतात. म्हणून असं मनात होतं की आज सोमवारच्या दिवशी मैयेचं पुन्हा दर्शन होईल, म्हणून उत्साहाने चालत होतो. पण तो करेलीला जाणारा मार्ग आहे, तो करेलीच्या अलीकडेच 2-3 किलोमीटर अलीकडे तो पुन्हा असा वळतो आणि मग मोठा रोड तसा बर्मानला जातो. पण त्या लोकांनी आम्ही तिथं पुन्हा विचारल्यावर त्यांनी सांगितलं तुम्हाला पायी जायचं आहे ना, मग पायी जाण्यासाठी तुम्हाला मधला रस्ता सांगतो. त्यांनी सांगितलं ही रेल्वे पटरी आहे ना, इथं खाली पूल आहे ना, तर ह्याच्या खालून जायचं आणि खालून मग तुम्हाला देवरी कला म्हणून गाव लागेल, 1-2 किलोमीटरवरच. त्या देवरी कलावरून मग तुम्हाला सरळ रस्ता त्याने नावच लिहून दिले. मग आम्ही ते नावही लिहून घेतले माझे पतिदेवांनी आणि त्या रेल्वे पटरीच्या खालून आता तिथून पुढे निघालो. तर पुढे गेल्यावर देवरी कला म्हणून गाव लागलं.
त्याच्या पुढं गेल्यावर काठोतिया म्हणून गाव लागलं. आता हे गावं छोटे छोटे होते आणि आज सोमवार असल्यामुळे काही कुणाकडे काही मागण्याची किंवा काही अपेक्षा करण्याची गरज नव्हती की जेवण मिळेल का किंवा जेवणासाठी थांबायचं किंवा बिस्किट खाण्यासाठी थांबायचं, असं काही गरज नव्हती आज. फक्त पाणी प्यायचं, चहा भेटला तर घ्यायचा, नाही तर नर्मदेहर, असं करत चालू होतं. काठोतियाच्या पुढे गेल्यावर एक पिपरिया म्हणून गाव लागलं. छोटेच छोटे गावं. त्याच्या पुढे गेल्यावर एक खैरी म्हणून गाव लागलं आणि आणखी थोडं पुढं गेल्यावर एक मलपुरा म्हणून गाव लागलं. आता त्या मलपुरा गावामध्ये गेल्यावर आता तिथून मैया जवळ होती. एकदम जवळ मैयाच्या गेलेलो आहोत. तर त्या गावात गेल्यावर तिथं खूप चढ उतार होती. खाली एक ओढा होता. त्या ओढ्यात पाण्यात उतरावं लागलं, पुन्हा वर चढावं लागलं, मग वरती उंचावर गाव होतं. पुन्हा ते गाव पार करून पुढे गेल्यावर मग पुढे खैरुआ म्हणून गाव लागलं. तर त्या खैरुआ गावाच्या पुढे गेल्यावर पुन्हा रस्ता लागला काही वेळ आणि त्या रस्त्याचं काम चालू होतं. त्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तिथं खूप लोक होते, सगळे कामगार, आणि खूप गर्दी होती. आम्ही तिथून चाललो तर ते एवढे कौतुकाने आमच्याकडे बघायचे आणि म्हणू लागले, बघा ना किती करताहेत, आपल्याला कधी व्हायचं, आपलं कशाचं एवढं भाग्य, असं त्यांच्यात ते गप्पा मारायचे. मग त्यांना नर्मदेहर म्हणून आम्ही तसंच पुढे निघून गेलो. तर पुढे आता मैयावरचा पूल आला, म्हणजे हा जो मागे मोठा रोड सोडला नरसिंगपूरमधून, तो फिरून तिथे येतो आणि तिथून तो मोठा हायवे आहे, तो म्हणजे त्या सद्धारा ते ठिकाण, आणि त्या सद्धारावरून तो रस्ता पलीकडे जातो, तो पुलावरून. तर तो पुढे जबलपूर तिकडे जातो. आणि या ठिकाणी आता ती सद्धारा जी आहेत, आपण पलीकडूनही आता इथं किनाऱ्यावर आलो होतो, तो म्हणजे 49व्या भागामध्ये तुम्ही बघू शकता तिकडच्या बाजूचं वर्णन जे आहे ते. तर त्या सद्धाराला आता तिथे त्या पुलाजवळून खाली उतरलं मैयाच्या किनाऱ्यावरती. खाली खूप वाळवंट होता, कारण तिथं मैयाला बेट असल्यामुळे दोन्ही बाजूनी मैया वाहती, मध्ये बेट आहे आणि मैया तिथे मत्स्यवाहिनी आहे. एकदम माशासारखाच आकार आहे मैयाचा. जसे आपण भगवान पंढरीनाथाच्या ज्या कुंडलाचं जसं वर्णन करतो, असं माशाच्या आकाराचे एकदम त्याच पद्धतीची मैया तिथं आहे. आपण कधी जाऊन बघितली तर आपल्याला तोच अनुभव येईल. आणि कारण मध्ये बेट असल्यामुळे मग अलीकडून खूप मोठं वाळवंट होतं आणि त्या वाळवंटामध्ये काही हॉटेल होते छोटे छोटे. आणि जी सद्धारा म्हणजे 100 धारा, मैयाच्या तिथं 100 धारा झालेला आहे, म्हणजे सगळा खडक आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याच्या समोरच असलेलं ते हॉटेल, आता तिथं आम्ही चहा घ्यायला थांबलो, कारण आजचा सोमवार होता आणि एवढं चालून आलो आहे फक्त चहावरच. 2-4 वेळा चहा मिळाला, त्याच्यावरच इथपर्यंत आलो. म्हणून आता जवळजवळ 3 वाजलेले आहेत. मध्ये कुठं थांबलो नाही, कुठं विश्राम केला नाही, आराम केला नाही, एवढं चालत आलो. आणि उपवास असल्यामुळे माझ्या पतिदेवानी सांगितलं, आता आपण एकदा मस्त चहा घेऊ आणि तोही दुधाचा स्पेशल बनवायला सांगू. मग आपण आज शक्यतो झालं तर मैयाच्या किनाऱ्यावर इथंच आपण बर्मानला कुठंतरी मुक्काम करू. म्हणून आम्ही तिथे चहा घेतला. आता चहा तिथे बनवायला सांगितला. तिथं बसल्यावर आता दुसरे काही माणसं येऊन बसले मला बघितल्यावर. वयोवृद्ध होते 2-4 जणं. कारण असं विशेष वेगळं काही दिसलं म्हणजे लोकांना वाटतं नेमकं काय आहे, मग चौकशी करावीशी वाटते. मग ते म्हातारे माणसं येऊन बसले आणि आता यांना विचारू लागले, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कसे आलात, मग हे माताजीला कसं काय येऊ दिलं. मग यांनी सांगितलं काही नाही. आम्ही म्हटलं करायची परिक्रमा करायची, माझी इच्छा, मनात इच्छा झाली, आता जायचं म्हटल्यावर निघालो. ते म्हणे घरचे काही म्हटले नाही का. खूप अडवलं घरच्यांनी, पण मग परमार्थ करायचं म्हटल्यावर परमार्थ हा प्रयत्नानेच करावा लागतो. संसार आपोआप होत असतो. संसारासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही. मनुष्य आपोआप मोठा होतो, आपोआप मोठं झाल्यावर लग्न होतं आणि आपोआप सगळा पुढचा संसार म्हातारपणापर्यंत मरेपर्यंत होतो. पण परमार्थ करायचं म्हटलं की संसारापासून वेगळं व्हावं लागतं. म्हणजेच नाही शरीराने कधी होता आलं तरी मनाने तरी वेगळं व्हावं लागतं. मन तरी संसारातलं बाजूला करावं लागतं, तेव्हा परमार्थ घडतो. मग त्यांनी सांगितलं, हो बरोबर आहे तुमचं, ठीक आहे. बराच वेळ गप्पा झाल्या. मग ते म्हटले, तुमच्या चहाचे पैसे तुम्ही नका देऊ, आम्ही देऊ. आता एवढ्या सगळ्या गप्पा झाल्यावर त्यांना काय वाटलं असेल. आम्ही सांगितलं ठीक आहे,
आता तिथून पुढे नर्मदेहर म्हणून मैयाच्या किनाऱ्या त्या वाळूतून पुढे चालू लागलो. 2 किलोमीटर चालून गेल्यावर आता पुढे बर्मान घाट आला. बर्मान घाट म्हणजे आपण पलीकडच्या बाजूने सुद्धा बर्मान घाट बघितला होता, म्हणजे त्याबद्दल ऐकलं. आणि आता अलीकडच्या बाजूने म्हणजे मैयाच्या दोन्ही तीरावर बर्मान घाट आहे आणि मध्ये मैयाच्या मध्ये बेट आहे. तर त्या बेटावरती ब्रह्मदेवाने तपश्चर्या केलेली आहे. तिथे ब्रह्मेश्वर महादेव आहे. पण परिक्रमावासी तिथं जात नाही. अशी कितीतरी ठिकाणं आहे, तुम्हाला चालता चालता मी सांगितले की अशी कितीतरी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी परिक्रमावासियांना जाता येत नाही. तर या नर्मदा खंडामध्ये जे अतिमहत्त्वाची तीर्थ आहेत त्यामध्ये बर्मान घाटचं एक नाव आहे, त्या ब्रह्मेश्वराचं. म्हणजे बर्मान घाट म्हणजे या नर्मदा मैयेच्या या साधनेमधलं, या तपश्चर्येमधलं किंवा या तीर्थामधलं अतिमहत्त्वाचं पश्चिम द्वार म्हटलेलं आहे. नर्मदा पुराणामध्ये तसं वर्णन आहे. बर्मान घाटला पश्चिम द्वार म्हटलेलं आहे. मग त्या बर्मानला गेलो तर तिथे समोरून बर्मान घाट आहे आणि इकडूनही बर्मान घाट आहे. दक्षिण उत्तर दोन्ही तटावर मध्ये बेट आहे. तर त्याचं जे वर्णन आहे त्या बर्मान घाटचं, त्या बर्मान घाटचं वर्णन पलीकडच्या बाजूने आम्ही जेव्हा चालत होतो, आपण जेव्हा अनुभव कथन चालू आहे तेव्हा मला वाटतं 49व्या भागामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. पण ती जी कथा आहे की ब्रह्मदेवाने इथं का तपश्चर्या केली, तर त्याची 2-3 कारणं आहेत. कारण जेव्हा माणसाकडून काही पाप घडतं तर प्रायश्चित्त म्हणून आपण नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करू शकतो, काही साधना करू शकतो आणि त्यासाठी ते अतिपवित्र ठिकाण आहे. म्हणून तुम्हाला आणखी पुढे पुढे असं ऐकायला भेटणार आहे की पापाचं प्रायश्चित्त आणि पुण्याने आणखी पुण्य मिळवणं म्हणजेच नर्मदा मैयेचा किनारा आहे. तर ब्रह्मदेवाने सुद्धा असं 2-3 वेळा तिथे तपश्चर्या केलेली आहे. अतिपवित्र ठिकाण आहे. म्हणून त्याचं जे वर्णन आहे ते आम्ही मागच्या वर्षी 2019मध्ये बसच्या परिक्रमेमध्ये गेलो होतो. तर त्यामध्ये जी रेकॉर्डिंग केली, म्हणजे लोकांना जे समोर बसून जे सांगितलं ब्रह्मदेवाचं त्या बर्मान घाटचं महत्त्व, तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो आपण या व्हिडिओच्या नंतर पाठवणार आहोत, टाकणार आहोत. तर तो नक्की बघा, म्हणजे आपल्याला बर्मानचं महत्त्व कळून जाईल. कारण तीर्थांचं महत्त्व कळाल्याशिवाय, त्या ठिकाणाचं महत्त्व कळाल्याशिवाय त्याच्यावरची जी श्रद्धा आहे ती वाढत नाही, त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. मग आता आपण पाहतो, परमार्थ करतो आहोत, परिक्रमाही खूप लोक करतात. पण परिक्रमा करत असता नुसती नर्मदा मैयाची परिक्रमा करावी लागते किंवा केली पाहिजे असं लोकांना कळलं आहे, म्हणून लगेच निघाले, परिक्रमा करून आले. पण काय माहिती काय आहे तिथे, कारण तिथे खूप 60,67,000 तीर्थ आहे. एवढ्या सगळ्या तीर्थांची माहिती तर आपल्याला मिळू शकत नाही. मिळाले तरी एवढे सगळे तीर्थ दिसणार नाहीत. मग जे दिसत आहेत ते तरी आपल्याला त्यांच्यावर श्रद्धा जडली पाहिजे आणि त्यामुळे मैयेचं प्रेम आपल्याला मिळतं आणि आपलंही तिच्यावर प्रेम जडतं. म्हणजेच हा परस्पर प्रेम संबंध मैयाचा आणि आपला, म्हणजे माय लेकरांचा. म्हणून त्या बर्मानचा जो व्हिडिओ आहे, जी रेकॉर्डिंग आहे, ती 49व्या मला वाटतं बसच्या परिक्रमेमध्ये ती रेकॉर्डिंग केलेली आहे. आणि तसं 49व्या भागामध्ये बघू शकता की पलीकडच्या तटाचं वर्णन. आणि आता अलीकडचा तट म्हणजे दक्षिण तट, या दक्षिण तटावर आता आमची परिक्रमा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. म्हणून असं असतं, आपण जेव्हा साधना सुरू करतो, सुरुवात करणं खूप कठीण असतं. आता सुरुवात करायला गेलो तेव्हा कठीण होतं, मी मुद्दामून सांगते आहे. सुरुवात करायला गेल्यावर सुरुवातही खूप कठीण असते, पण सुरुवात झाल्यावर सुरुवात ही सुरळीत चालते. कदाचित मध्यभागही व्यवस्थित होतो, पण जेव्हा उत्तर भाग असतो म्हणजे शेवटचा टप्पा असतो तो भयंकर असतो, तेव्हा संकट खूप दाट येण्याची शक्यता असते. आपण कोणतीही साधना करा तर शेवटच्या टप्प्यात संकट येत असतात. आपल्याला काही संकट येऊ शकतं आणि त्यामुळे आपलं मन विचलित होतं की काय, असं भगवान आपली परीक्षा पाहत असतो. मग आपण ती परीक्षा द्यायची असते आणि त्या परीक्षेमध्ये जेव्हा आपण पास होऊ तेव्हा आपला परमार्थ, आपली साधना सफल झाली. शेवटच्या टप्प्यामध्ये आमची परिक्रमा आहे. माझे पतिदेवांनी सांगितलं, आपल्यावर आता काही संकट येऊ शकतं,
पण आपण आता त्याला तोंड दिलं पाहिजे, कारण एवढे दिवस तर दिलंच, काही आलं तर मागे हटलो नाही का, नर्मदा मैया आहे. पण आता थोडी परिक्रमा राहिलेली आहे. म्हणून आम्ही 2 किलोमीटर सद्धारापासून बर्मान घाटला चालत आलो. तिथे घाट होता मोठा, एवढाही मोठा नव्हता, पलीकडचा घाट जास्त मोठा आहे, इकडून जरा छोटाच आहे. पण तिथं खूप मोठं वाळवंट, छोट्या छोट्या दुकाना होत्या, अशा पानफूल वगैरे, चोळी, ओटी असं सामानाच्या. तर तिथं किनाऱ्यावरती गेल्यावर माझे पतिदेवांनी सांगितलं की आता आपण मय्यत स्नान करू, कारण आता 4 वाजलेले होते. आणि वरती तर ज्या धर्मशाळा आहेत त्या धर्मशाळेमध्ये श्रीमद भागवत कथा चालू होती. आम्हाला कथा ऐकू येत होती. ते म्हटले आपण असं करू, अगोदर स्नान करू आणि स्नान करून मग वरती जाऊ, पुन्हा वरती जा खाली या हे कुटाने करण्यापेक्षा आता स्नान करू. 4 वाजलेले आहेत. वाळवंट खूप मोठा, कारण मैयेचं तिथं पात्र खूप मोठं आहे, दोन्ही बाजूनी आहे ना. मग इकडचं पात्र खूप मोठं आहे, वाळवंट वाळू जास्त आहे. मग खूप आनंद वाटला. बॅगा वगैरे एका दुकानाचं जे बंद होतं तिथं कॉट होता, त्याच्यावरती आमच्या बॅगा ठेवल्या आणि आता जे ते आपापल्या पद्धतीने मैयामध्ये कोणत्याही बाजूला स्नानाला गेले. सगळं पटांगणच होतं. स्नान वगैरे केलं. आता बराच वेळ असं वाटलो की आता खूप दिवसाने, म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं महाराजपूर नंतर मैया भेटलीच नव्हती. म्हणजे 4-5 दिवस निघून गेलेले होते. आता एवढ्या दिवसांनी मैया भेटली म्हटल्यावर स्नान वगैरे करून आता कपडे तसेच पाण्यातून काढायचे आणि तिथंच वाळूमध्ये वाळायला टाकले आणि बसलो मैयामध्येच, तिथं वाळवंटामध्ये चौघेही गप्पा मारत बसलो. माझी पतिदेव सांगायची काही ना काही गोष्टी, कारण मैयाच्या किनाऱ्यावर घरचा विषय कधी काढायचा नाही, कोणत्या गप्पा मारायच्या नाही, कारण आपण जो त्याग केलेला आहे त्या त्यागाचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून तिथं गप्पा मारत बसलो. महाराज सांगू लागले पलीकडच्या तटावरचं, मधलं, इकडचं, मैयाचं आणखी पुढे काय, मागे काय, सगळं काही सांगू लागले. तर आता मागे आपण जिथून किनारा सोडला होता, म्हणजे बर्गीपासून तर बर्मानपर्यंत हे जे एवढा किनाऱ्याचा जो भाग आहे तो मी राघवच्या परिक्रमेमध्ये सांगणार आहे, कारण त्यावेळी त्या साईडने आलो होतो, म्हणून तेव्हा ते सांगून जाईल. मग आता तिथं बराच वेळ बसलो. मग वरती भागवत कथा जी चालू होती, माझे पतिदेवांनी सांगितलं चला आता आपण बघू, 5 वाजत आलेले आहेत, वरती गेलं पाहिजे. मग आता कपडे वाळत घातलेले हातावर घेतले, बॅगा पाठीवला घेतल्या, काठी कमंडल एका हातात घेतले, मैयाचं जल भरून घेतलं आणि आता वरती गेलो. घाट चढून आता मैयाचं खूप उंच जावं लागतं, म्हणून खूप उंच चढून गेलो. तिथं गेल्यावर आता भागवत कथा चालू आहे, 5-50 लोक पुढं बसलेले आहेत. माझे पतिदेव म्हटले इथं शक्यतो आपली व्यवस्था हे लोक आपल्याला थांबू देतात की नाही, आणि ही धर्मशाळा त्या लोकांनाच लागत असेल तर आपण दुसरं एखाद्या ठिकाणी जाऊन बघू. म्हणून आम्ही जे वरती चढल्यावर डाव्या हाताला जी धर्मशाळा आहे तिथं गेलो आणि तिथं विचारलं, आम्ही परिक्रमावासी आहोत, आम्हाला इथं थांबायचं होतं. तिथं एक म्हातारी होती, बाकी सगळ्या त्या धर्मशाळेतले जेवढी रूम आहे सगळ्याला कुलूप लावलेलं होतं. म्हातारी एक दारात बसलेली होती. ती म्हटली काय परिक्रमावासी, तुम्हाला कोणी सांगितलं इथं अजिबात यायचं नाही, इथं कोणी परिक्रमावासी काही थांबत नाही, तुम्हाला कोणी सांगितलं इथं थांबतं म्हणून, निघा इथून. म्हातारी एवढी खवळली ना, मग आम्हाला थोडा रागच आला. म्हटलं जाऊ दे, एवढी बोलली ना आता थांबायचंच नाही. नर्मदेहर म्हटलो आणि तिथून निघालो. कारण आता परिक्रमेमध्ये असताना कुणाचा रागही जास्त धरायचा नसतो, पण फक्त ती बोलली ना आता थांबायचं नाही, एवढा मनात विचार केला आणि तिथून निघालो. मग इकडं तिकडं बघितलं पण पुढे काही दुसरीकडं कुठे थांबण्यासारखं ठिकाण दिसतच नव्हतं. आणि आता तर 5 वाजलेले आहेत. मग गेलो त्याच धर्मशाळेमध्ये जिथे भागवत कथा चालू होती. तिथं गेल्यावर आता तिथं गेलो आणि तिथं आरती सुरू झाली. आरती सुरू व्हायची म्हणून शेवटचं भजन चालू होतं. त्या भजनामध्ये ते सगळे लोक उभे राहून नाचत होते. आता भागवत कथा म्हटल्यावर लोक नाचतातच. मग ते लोक नाचत होते, एवढे नाचत होते, एवढे बेधुंद, सगळ्या महिला, मुली, पुरुष सगळे नाचत होते. आम्ही गेलो. आता मी म्हटलं आपण इथंच थांबणार आहोत, आता भागवत कथा चालू आहे, इथं आपल्याला जेवणही मिळेल आणि आपण इथं बाहेर कुठेही झोपू शकतो. म्हणून कपडे जे होते हातावर घेतलेले ते इथं जे तार कंपाऊंड होतं त्याच्यावर वाळत घातले आणि तिथं जाऊन उभा राहिलो. आता त्यांचं ते भजन झालं. भजन झाल्यावर आरती सुरू झाली. आम्ही आरतीलाही तिथे थांबलो. आरती झाल्यावर
आता जे कथाकार महाराज होते ते अजून तिथं व्यासपीठावरच होते. सगळेजण लोक त्यांचं दर्शन घेत होते. आम्ही आरती घेतली, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावर आता दर्शन घेऊन नुसतं मागं फिरतो आहे तेवढ्यात तिथं एक माणूस आला, त्यांच्याच मधला होता. तो म्हटला, काय रे, कोण आहे तुम्ही, भिकारटे कुठले, इथं कुठं आलात? आम्ही म्हटलं, आम्ही परिक्रमावासी. तो म्हटला, परिक्रमावासी? कोण परिक्रमावासी? कशाचे परिक्रमावासी? निघा इथनं. माझे पतिदेवाने सांगितलं, आम्ही निघू शकत नाही, कारण आता एवढा 5:30 वाजलेले आहेत. आता 10-5 मिनटात दिवस मावळेल आणि आम्ही इथून गेलो तर आम्ही कुठं जाणार आहोत? आम्ही परिक्रमावासी आहोत, मैयाची परिक्रमा करतो आहोत. आता इकडून आलेलो आहोत, पुढे जायचं आहे, तर पुढे जाण्याचा रस्ता आता नाही आहे, कारण आता अंधार पडला तर पुढे चालता येणार नाही. इथं उजेडातच चालावं लागेल, कारण पुन्हा मैयाच्या किनाऱ्यावर खाली उतरावं लागत होतं घाटावर आणि किनाऱ्याने एकदम खालून रस्ता होता 2 किलोमीटरपर्यंत. आणि आम्ही आता जाऊ शकत नाही, पुढे जाऊन किनाऱ्याला कुठं पळणार आहोत, तर आम्हाला आज इथं थांबायचं आहे. तो म्हटला, नाही, अजिबात नाही. लगेच त्याने दुसरे माणसं बोलवले. अरे बघा, हे भिकारी कुठले आलेत. माझे पतिदेवाने सांगितलं, आम्ही भिकारी नाही आहे, तिची परिक्रमा करतोय आणि तुम्ही काय समजताय? तर तिथल्या महिलासुद्धा एवढ्या आमच्यावर जशा तुटून पडले सगळे लोक, एवढे बोलताय ओरडू लागले सगळे. आणि तो माणूस जो पहिला ज्याने बघितलं होतं तो सगळ्यांना सांगू लागला की हे भिकारीच असावे, हे चोर असावे. माझ्या पतिदेवाने सांगितलं, चोर वगैरे तसं काही नाही आहे, तुम्ही आमचं सगळं काही बघू शकता की आम्ही कुठून आलो आहे, काय आलो आहे, आणि तुम्ही इथं कुणालाही विचारू शकता की इथं परिक्रमावासी असतात का म्हणून, किनाऱ्याने जातात का म्हणून. तो म्हटला, काही विचारायचं नाही आम्हाला, थांबायचं नाही तुम्हाला, सांगा तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोण जात के हो. अरे, जात म्हटलं की माझं तर डोकंच उठायचं. का? अरे, परमार्थ फक्त ब्राह्मणानेच करावा का? मी ब्राह्मण लोकांच्या विरोधात अजिबात बोलत नाही, कारण ब्राह्मणाबद्दल भगवंताला ब्राह्मण प्रिय आहेत, साधू संतांनी त्यांना प्रियच आहेत. कारण जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, जरी ब्राह्मण पृथ्वी तलावर भ्रष्ट झाला तो पूजनीयच आहे. मग त्याची पूजाच करायला सांगितली, त्याला पूजनीयच म्हणायचं सांगितलं. मग आपण थोडं त्यांचा तिरस्कार करणार आहोत. पण हे लोक, मध्य प्रदेशचे लोक खूप अडाणी लोक आहेत. आणि हे लोक मला वाटतं मैयाच्या जवळचे नव्हते, तर ते शिवनी जिल्ह्यामधले होते. शिवनी जिल्हा म्हणजे बराच अलीकडे आहे, म्हणजे खालच्या बाजूला, नागपूरच्याही बराच खाली आहे. तर तिकडे खूप अडाणी लोक आहेत आणि ते लोक तिथं भागवत कथा करण्यासाठी आले होते. तर त्यांचं असं होतं, तिथं एक मोठा फोटो लावलेला होता. तो फोटो एका मृत व्यक्तीचा फोटो होता आणि त्याच्या श्राद्धाच्या निमित्ताने हे भागवत कथा करत होते. अरे, भागवत कथेमध्ये परिक्रमावासी आले, कोणत्या कथेमध्ये परिक्रमावासी आले तर लोक असे पाय धुवून पाणी पितात, एवढी सेवा करतात आणि लोक आम्हाला लुटून लावत आहेत, एवढे बोलू लागले. अरे, कोण जात के हो? माझे पतिदेवाने सांगितलं, मराठा. ते म्हणे, मराठा? कौन से मराठा और क्या, हमें नहीं पता, चले जाओ यहाँ से. एवढे रागाने बोलू लागले. माझ्या पतिदेवाने सांगितलं, अरे, जातीमध्ये काय आहे, जातीमध्ये काय आहे, जातीमध्ये रक्त पांढरं काळं पिवळं असं काही असतं का? अहो, तुम्हाला कळायला पाहिजे, माणसं तिथून एकच असतात, ब्राह्मण थोडेच आबाळातून पडलेले असतात. ब्राह्मणही जन्मच घेतात ना कुणाच्या पोटी, मग एवढा विचार करायचा नसतो. अरे, नर्मदा मैयेने अजून कुणाचंच आवेर केलं, मोठ्या मोठ्या अशा चांदळांचा मैयेने उद्धार केला आहे, पशुपक्ष्यांचा उद्धार केला आहे, आणि तुम्ही माणसांना माणूस म्हणायला तयार नाही आहे. केवढी वाईट परिस्थिती आहे. खूप अडाणी लोक आहेत अजून तिथे. हा भयंकर प्रसंग होता त्या दिवसाचा, कारण ह्या अशा वादामुळे भेदामुळेच तर बाकीचे लोक परमार्थ करू शकत नाही. तिकडच्या लोकांना तर अजिबात परवानगी नाही, कारण दुसरे लोक सेवासुद्धा करत नाही. परिक्रमावासी गेलात ते म्हणतात, पंडितजीचं घर आहे, जा तिथे सेवा होईल, कारण दुसऱ्या जातीच्या लोकांना सेवा करायची भीती वाटते. परिक्रमावासीची सेवा करायला गेलो तर आपल्याला कुणी हानीन, कुणी मारीन, कुणी आणखी काही करील. मग इतकं अवघड आहे. मग दुसऱ्या लोकांनी परमार्थ करायचंच नाही का? भगवत प्राप्ती करायचीच नाही का? जे करायचं ते फक्त त्यांनीच करायचं का? मग पण काय प्रसंग तो होता आणि त्या प्रसंगाला तोंड देणं होतं. आम्ही त्यांना समजावून सांगत होतो, कारण माझ्या पतिदेवांनी सांगितलं, आम्ही पुढे जाऊ शकत नाही, दुसरीकडे कुठे थांबण्याची व्यवस्था नाही, आम्हाला काही करून आज इथं थांबू द्या, आम्ही इथं थांबण्याचं आम्ही भाडं देतो. ते म्हटले, अरे, भाडं देतो? सगळे हसू लागले आम्हाला. आणि त्या
स्त्रियासुद्धा एवढा रागराग करू लागल्या ना, आता त्या माणसाने आमचे मध्ये जे शेळके बाबा होते त्यांना असं लोटलं. मग ते सगळ्यांना असे धरूनच लोटायला लागले, हाताला धरून, चला 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 इथं अजिबात थांबायचं नाही असं लोटलं. शेळके बाबा लोटलं ना, शेळके बाबा एवढे रागावले. अरे त्याला म्हणे तू वयस्कर आहे, म्हणजे तू आता त्यांना हिंदी बोलता येत नाही. आमची तिघांची तीच पंचायत होती तेव्हा. मला तेव्हा काही हिंदी बोलता येत नव्हती. माझ्या पतिदेवांना फक्त बोलता येत होती. एकटे कुणाकुणाला तोंड देणार. आम्ही निम्म मराठी बोलायचं, निम्मे हिंदी बोलायचो. तेवढ्या शेळके बाबा म्हटले, अरे बुड्ढा हो गए ना, तुला काही समजतं की नाही? अरे बुड्ढा हो गए ना, हमको मारता है, हमको लुटता है, असं मराठी काही हिंदी. पण त्यांच्या बोलण्यामध्ये खूप तळमळ होती. आणि शेळके बाबांनी सांगितलं, चला आता थांबायचंच नाही. पण माझे पतिदेव म्हटले, नाही, आपण पुढे जाऊन आपल्याला थांबायची सोयच नाही आहे. आज मैयानीच हे सगळं घडवून आणलं आहे. आणि का मैया असं करते आहे? तर त्या ज्या माता होत्या, स्त्रिया होत्या तिथल्या, त्या लगेच पळत गेल्या. अगं हिला तर काढा बाहेर, यांना द्या हाकलून. आम्हाला हाकलून देऊ लागले, लोटू लागले. एकजण गेली लगेच, तिथं वाळत घातलेले कपडे होते, तिने ते कपडे काढले आणि दिले फेकून. इतकं वाईट वागू लागले ते लोक. आता तर काहीच आधार तर कुठेच नव्हता. म्हणून ते फक्त मैयाकडे बघितलं. मैयाला म्हटलं, अगं एवढं मोठं तीर्थ आहे, एवढं मोठं सिद्ध ठिकाण आहे, ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येचं ठिकाण आहे, एवढ्या पवित्र ठिकाणी, आणि आज सोमवार आहे, सकाळपासून उपाशी आहोत. आम्हाला वाटलं होतं तर जेवायला मिळेल, पण तू हे काय केलं आहे? अशी काय इच्छा आहे तुझी? असं काय दाखवणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये? तू तर सगळं काही करणारी आहेस ना. अगं तुझा किनारा नव्हता तेव्हासुद्धा लोक खूप काळजी घेत होते, आणि आज तुझ्या जवळ येऊनसुद्धा एवढा त्रास. आणि तो जातीवादामुळे त्या लोकांना आम्हाला इथं ठेवायचं नसेल, आता आम्ही कुठं जाणार तूच सांग. त्या लोकांनी आम्हाला तिथून बाहेरच काढलं शेवटी. जेव्हा त्या गेटच्या बाहेर आम्ही गेलो आणि त्या घाटाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर चौघेही बसलो. आता या शेळके बाबाच्या आणि वायर दादाच्या तोंडाकडे पाहवत नव्हतं, कारण दिवसभर बिचारे उपाशी पायी चाललेले. सगळ्यांना सोमवारचा उपवास होता. सगळेजण पायी चाललेलो होतो आणि एवढं चालून आले, जवळजवळ 40 किलोमीटर चालून आलेलो होतो, न काही खाता. आणि आता काहीतरी जेवायला मिळेल, इथं आराम करू या उद्देशाने थांबलेलो होतो. पण मैयाकडे तोंड करून बसलेलो होतो. चौघेही मैयाला तळमळून बोलत होतं, मैया खरंच तू आज खूप वाईट केलंस. एवढं चालून एवढा त्रास घेऊनसुद्धा आज काही मिळेल की नाही ते तर विषय पुढचा राहिला, पण आम्हाला आश्रयसुद्धा आज मिळत नाही आहे. आज आम्ही इथंच बसून राहणार आहोत. आम्ही कुणाकडेच जाणार नाही आश्रयाला. आज तूच आश्रय देणार आहेस. असं म्हणून चौघेही तिथं बसलो आणि चौघेही खूप रडत होतो, कारण आज कोणताच पर्याय नव्हता. जर या लोकांनी काढलं असतं, हाकलून दिलं असतं, पुढे रस्ता असता तर पुढे निघून गेलो असतो. पण किनाऱ्याने खाली उतरून चालायचं होतं. पुढे रस्ता व्यवस्थित नव्हता, कारण त्याला दिवस उगवल्यावर दिवसात चालता येत होतं. आता अंधारात कुठे चालणार आहे? हे सगळं होता आता दिवस मावळला होता, म्हणजे 6-6:30 वाजले होते. अशा वेळी आम्ही तिथंच बसून होतो. मैया आज तुझी आरतीसुद्धा या किनाऱ्यावर, या घाटावर बसूनच करणार, आणि झोपणारसुद्धा इथेच, खायलासुद्धा कुणाकडे जाणार नाही, कारण तूही हट्टी आहेस ना. तुझे लेकरं तुझेच आहेत, मग ते काही कमी असणार आहेत का? आम्हीसुद्धा आज हट्टच केला की आज इथंच बसून राहणार. तेवढ्यात आमचं चालूच होतं मैयासोबत संवाद. आता 6-6:30 वाजता त्या धर्मशाळेचं नाव होतं राधेश्याम धर्मशाळा. तर त्या धर्मशाळेचा जो अध्यक्ष होता तो तिथे आला, ट्रस्ट अध्यक्ष. तो तिथं आला आणि तो म्हटला, काय चाललं आहे, बरी चालली का कथा? ते म्हटले, हो उद्या पूर्ण होती आहे, आज आता चांगली झाली कथा, असं ते म्हणत होता. ते लोक सांगत होते. तेवढ्या हा तिथं बसलेला होता. मग ते म्हटले, त्या लोकांनी सांगितलं, आता जो या माणसाने आम्हाला पहिलं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता सुरुवातीला, तोच त्याच्याजवळ येऊन बसला. कारण त्याचं कोणीच नव्हतं, ते फक्त त्याला एक शहाणपण, त्याला फक्त नर्मदा किनारा माहिती होता म्हणून तो आला, त्यालाच सगळं मालक केलं होतं. तो म्हणू लागला, अहो इथं 2-4 भिकारी आले होते. ते म्हटले, आम्ही परिक्रमावासी आहे आणि इथं येऊन बसली. ते म्हटले, आम्ही इथंच राहणार आहे. अरे असे त्यांना लोटून बाहेर दिलं ना हाकलून.
तो अध्यक्ष म्हटला, काय परिक्रमा असे होते म्हटले, तुम्ही हाकलून दिलं त्यांना? अहो काय केलं तुम्ही? हे कथेचा काहीच उपयोग नाही आहे. ज्याच्या स्मरणार्थ कथा करताय ना, अरे तुम्ही त्याला पुण्य नाही देत, त्याला स्वर्गात नाही पाठवत, अरे तुम्ही त्याला नरकात घेऊन चालले. नर्मदा किनाऱ्यावर तुम्ही एवढं मोठं पाप केलंय की तिच्याच लेकराला तुम्ही हाकलून दिलंय. जा पटकन. आता जा पटकन म्हटल्यावर हे लोक लाजायला लागले. आता कसं जायचं? गेलं तर ते लोक आपल्याला काय म्हणतील? आता आधी हाकलून दिलं ना, आता परत बोलवायला आले. आम्ही किनाऱ्यावरच बसले, त्या घाटावरच बसलेलो होतो, गेटच्या बाहेरूनच. कारण कुठंच जायला आता कुठे पर्यायच नव्हता. तिथे बसलेलो असताना चौघे मैयाकडे तोंड करून बसलेलो होतो. चालली होती आमची मनात एकमेकांत तयारी की आता इथंच थोडं जागा करू आणि इथंच आरती पूजा करू रस्त्यावर, असा विचार चालू होता. तेवढ्यात ह्या मालकाने एवढा रागावल्यामुळे ते आता तू एकटा माणूस यायला तयार नाही. मग त्याने आणखीन 2-4 जण सोबत घेतले, 2-4 महिला सोबत घेतल्या आणि मग आमच्याकडे आले. म्हटले, तुम्हाला राहायचं आहे का इथं? माझ्या पतिदेवानी सांगितलं नाही. ते म्हटले, नाही नाही, तुम्हाला एक खोली उघडून देतो, एक रूम उघडून देतो, तिथे तुम्ही थांबा तुमची, कारण तुम्ही थांबवू शकता, काही अडचण नाही. माझ्या पतिदेवानी सांगितलं नाही. आता आम्हाला तिथं थांबायचं नाही, आम्ही तिच्या भरोश्यावर चालतो, तुमच्या थोडं भरोश्यावर आलो होतो. आम्हाला थोडंच माहिती होतं तुमची कथा चालू आहे आणि मग चला तुमच्या जीवावर, तिच्या जीवावर चालतो ना, ती आमची व्यवस्था करणार आहे. तुम्ही काही म्हणायची गरज नाही आहे. ज्याने हाकलून दिलं आहे ना, तुम्हाला वाटलं आम्ही भिकारी आहोत, पण आम्ही श्रीमंताची लेकरं आहोत, भिकारी नाही आहे. एवढं काही बोलायची गरज नव्हती. आणि आता तर जिथं अपमान झाला आम्ही तिथं जाणार नाही आहे. इथं आमचा अपमान नाही केलेला तुम्ही तिचा अपमान केलेला आहे. ज्याचे त्याचे कर्माचे फळ ती बघून घेईल, कोणाला कसे भोगायला द्यायचे ते. मग आता तो मनुष्य एवढा घाबरला ना, त्याला काहीच कळत नव्हतं काय करायचं ते. कारण आम्ही त्याला काही अगोदर म्हटलेलं होतं, त्याला समजावूनच सांगत होतं, पण तो ऐकत नव्हता. तो मालक बोलला. आता हा पुन्हा मालकाकडे गेला आणि मालकाला सांगू लागला, ते लोक काही येत नाही, ते आहेत बाहेरच, पण ती काही येत नाही. मग आता हा मालक स्वतः आला आणि तो मालक म्हणू लागला, मला क्षमा करा, हे लोक ना इथले जवळचे नाही आहे, हे शिवनी जिल्ह्यातले आहेत. तिकडे वर्धा वगैरे तिकडच्या साईडला ती खूप खालच्या बाजूला आहे, त्यांना नर्मदा मैयाच माहिती नव्हती. मग तेच कसे एवढे 200-400 किलोमीटरपासून आलेले असावे आणि ती इथं कथा करायला आले. त्यांना काय माहिती परिक्रमा कशाला म्हणतात? मग मला सगळं माहिती आहे, ही आमची धर्मशाळा आहे. जर तुम्ही असे रागवून गेलात, असे वैतागून गेलात, तर माझ्या इथं मला शाप लागेल. मैया मला माझी धर्मशाळा चालू देणार नाही, पण माझं सगळा नाश करून टाकेल. तुम्ही माझ्यावर दया करा, त्यांचा विषय सोडून द्या, मी तुमची सगळी व्यवस्था करतो. मी मालक आहे ना, ते थोडेच मालक आहेत, मी त्यांना फक्त भाड्याने दिलेली आहे 7 दिवसासाठी. मग तो आमच्या चौघांच्याही पुढे हात जोडू लागला, पाय पडू लागला, मैयाचे हात जोडू लागला. मैयाला सांगू लागला, मैया बघ ना तुझे लेकरं, तू सांग ना त्या लेकरांना. एवढी गयावया करू लागला ना तो माणूस. तेव्हा आम्ही सांगितलं, माझे पतिदेव म्हटले, ठीक आहे, आता हा दुसराच आहे, ह्याचा काही दोष नाही, हा बोलायला नव्हता. म्हटले ठीक आहे चला. मग आम्ही त्याच्या पाठीमागे गेलो. त्याने आम्हाला एक रूम उघडून दिली. आम्ही चौघे त्या रूममध्ये थांबलो. मग तिथं थांबल्यावर आता त्याने विचारलं त्या लोकांदेखत. तो म्हटला, तुम्ही कुठून आलात? मी तुमची चौकशी करतो. ह्यांनी तर कुणी आमची चौकशी तशी केलीच नव्हती, पण ते म्हटले कुठून आले? मग सांगितलं महाराष्ट्रातून, अशा अशा ठिकाणावरून. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग तुम्ही चौघे कोण आहात? मग सांगितलं. आता शेळके बाबा म्हणायची ही माझी मुलगी आहे, वाया दादा म्हणायचे हा माझा मुलगा आहे. मग ते म्हटले अरे वा, सगळे पाहुणे मंडळी सोबतच आहेत. पण तरीही त्या लोकांना विश्वास बसत नव्हता, कारण बुद्धी तिथंच घडलेली आहे ना, बुद्धी रोज तेच खातीन तसंच वागती ना, त्यामुळं परमार्थावर खऱ्या माणसावर कसा विश्वास बसणार? ते म्हणून लागले नाही नाही, आमचा काही विश्वास बसत नाही, तुमचं ID प्रूफ दाखवा, आणखी काही आधार कार्ड वगैरे असेल तर काही दाखवा. आता आधार कार्ड एका महिन्यामध्ये माझं तर नव्हतं, कारण माझं लग्नाच्या अगोदरचंच होतं, लग्नानंतरचं नव्हतं. माझ्या पतिदेवांचं हे आमच्या सगळ्यांचं दाखवले, पण आम्ही दोघं पती पत्नी आहोत हे दाखवण्यासाठी आमच्याकडे काही नव्हतं. मग ते दाखवण्यासाठी एक प्रूफ होता, तो म्हणजे ग्रामपंचायतमधलं जे प्रमाणपत्र आहे, त्या प्रमाणपत्रावर लिहिलेलं होतं हे पती पत्नी आहेत, आणि त्याच्यामध्येच कोपऱ्यावरती एक फोटो स्टॅपलरने मारलेला होता आणि तो लग्नातलाच होता.
म्हणजे नवरदेव नवरी अवस्थेमधला लग्नाच्या दिवसातला मंडोळी वगैरे बांधलेला तो फोटो होता. तो फोटो तिथं लावलेला त्यांनी बघितलं, पण त्यांचा तरी विश्वास बसत नाही. ते म्हटले, लग्न कुठं झालं? म्हणजे शादी मंदिर में हो गई क्या ज़्यादा लोगों में हो गई? आता माझ्या पतिदेवांनी सांगितलं, आता तुम्हाला काय सांगावं, किती लोक होते आणि कशी झाली. पण आता ह्या लोकांना सांगून काय करणार आहे. सांगितलं खूप लोक होते, पण त्यांना काही खरंच पटत नव्हतं. आता आम्हाला त्यांना ती दाखवून द्यायची एवढी काही गरज नव्हती, पण ते आपल्याला जो कलंक लागेल तो कलंक हे लोक दुसऱ्याही परिक्रमावासींना असा त्रास देतील. दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण नीट वागलं पाहिजे, आपण दुसऱ्यांचा जास्त विचार केला पाहिजे. म्हणून माझ्या पतिदेवांनी आमच्या गावाला फोन केला आणि गावामध्ये जो फोटोग्राफर होता त्याला फोन करून त्याला सांगितलं की त्याच्याकडे आमचे फोटो काढलेले, अजून तर काही अल्बम तयारही झालेला नव्हता. त्याला सांगितलं हे फोटो, आता त्या जो धर्मशाळेचा मालक होता त्याच्याकडे मोठा मोबाईल होता, त्याचं व्हॉट्सअप चालू होतं. मग इथून फोटो तिथं बोलवून घेतले. मग व्हॉट्सअपला फोटो आले ते लग्नातले. मग एवढी गर्दी, एवढं सगळं, एवढं त्यांनी बघितलं, ते मंडप, ते आता फोटोमध्ये सगळंच बघायला भेटलं. मग त्यांना थोडा विश्वास बसला. ते म्हटले ठीक आहे. म्हणजे अगोदर त्यांना वाटायचं हे पळून आले की काय, कारण असा प्रश्न खूप लोकांना निर्माण व्हायचा. पण असं डायरेक्ट कोणी विचारायची हिंमत करत नव्हतं. पण आज ती ॲक्शन घेतलीच लोकांनी आणि विचारलंच की तुम्ही खरंच लग्न करून आलेत की इकडं येऊन लग्न केलं आहे का, पळून आलेत का, काय झालं आहे का, उगाचच दाटूमोठी परिक्रमा करतात. खूप लोकांचं अवघड असतं. म्हणून आपल्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं असतं, आपल्याकडे ID प्रूफ असणं गरजेचं असतं. कारण कधी कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. ती नर्मदा परिक्रमा असते. मग आणि आपण मुद्दामून तशी तोंड द्यायची असतात. आपण मागे पळायचं नसतं, घाबरायचं नसतं, किंवा तिथं असं होणार आहे म्हणून तिकडं जायचं नाही असंही करायचं नसतं. तर मैया सांभाळणारी असते. कारण आपली परिक्रमा म्हणजे ही आपली परीक्षा नसते, तर ही तिची परीक्षा असते. तिचं महत्त्व वाढत असतं. आज एवढ्या दिवसापासून रेकॉर्डिंग चालू आहे, हे सगळं मी बोलते आहे, हे माझ्यासाठी नाही आहे, माझं मोठेपण वाढवण्यासाठी नाही आहे. तर हे नर्मदा मैयेचं मोठेपण, तिचं मोठेपण आहेच, पण हे सगळ्यांना कळण्यासाठी, आपल्या मनापर्यंत ते पोहोचण्यासाठी हे सगळं चालू आहे. मग एवढं सगळं झालं. त्या माणसाने जेव्हा सगळ्यांना फोटो वगैरे दाखवले तेव्हा त्यांना बरं वाटलं. पण जे कथाकार होते, आता कथाकारांकडे वळू जरा. कथाकार होते ते कथाकार त्यांच्या रूममध्ये ITत बसलेले होते. आता हे सगळं झालं, आम्हाला लोकांनी बाहेर काढलं, तेव्हा कथाकार तिथंच बसलेले होते. लोक सारे पाय पडत होते त्यांच्या. मग जेव्हा हा धर्मशाळेच्या मालकाने त्या कथाकारांना इकडं बोलवलं, त्यांना बसायला आसन दिलं, खुर्ची वगैरे, आणि त्यांना विचारलं तुम्हाला तरी कळायला पाहिजे होतं ना, ही परिक्रमावासी आहेत, यांना काय हे लोक किती त्रास देत आहे, हाकलून देत आहे, तुम्ही तरी अडवायला पाहिजे होतं. ते म्हटले नाही ना बा, आपल्याला काय ते असं लागले असं बोलायला. नाही, तुम्ही धर्माची धुरा तुमच्या खांद्यावर आहे ना, तुम्ही मागे पळायला नको आहे. मग तुम्हाला ते 10-5 रुपये देणार आहे कथा केल्यावर, म्हणून तुम्ही जे धर्माचं जे परमार्थ करताय त्या लोकांना तुम्ही साथ देऊ शकत नाही. आपण परमार्थिक आहोत ना, आपण सुद्धा दुसऱ्या परमार्थिकाला साथ दिली. अरे आम्ही वेगळे माणसं आहोत, त्या माणसाने सांगितलं. ह्या लोकांना काय कळतं, हे अडाणी लोक आहे. तुम्ही ते लोक तुमचे ऐकणारे आहेत ना, तुम्ही कथाकार आहात, तुमचे फक्त 2 तास ते कथाच ऐकतात का, बाकीच्या गोष्टी ऐकत नाही का? तुम्ही त्यांना समजावून सांगायला पाहिजे होतं. हे परिक्रमावासी आहेत, मला परमार्थातलं कुठं काय चालू आहे, नर्मदा कोण आहे, तिची परिक्रमा काय आहे, हे महाराज लोकांना माहिती असतं. आणि तुम्ही कथाकार आहात, तुम्हाला हे माहिती असेल. मग तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे होतं. मग ह्या लोकांना तुमच्या देखत त्रास झाला. अरे भीष्माचार्यांनी, कृपाचार्यांनी, द्रोणाचार्यांनी यांनी तर काही पाप केलं नव्हतं, मग तरीसुद्धा ते पापाचे भागीदार झाले का? तर दुर्योधनाने, दुःशासनाने द्रौपदीवर जो अन्याय करायचा, म्हणजे तिचं वस्त्रहरण करायचं ठरवलं, तेव्हा ह्यांनी डोळ्याने तो बघितलं ते पाप घडताने. आपल्याला पाप घडताने जर आपल्याला त्याला प्रतिकार करता येत नसेल तर आपण एक क्षणसुद्धा तिथं थांबू नये असं शास्त्र सांगतंय. तो माणूस एवढा फडफड त्यांना बोलू लागला. आणि तुम्ही उघड्या डोळ्याने हे सगळा अन्याय बघितला ह्या लोकांना त्रास देताना. अरे तुम्ही गेले असते निघून, पण मी कोणत्या भावात गेलो असतो, माझ्यावर केवढं संकट आलं असतं, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कल्पना केली का? आता कथाकारसुद्धा, आता मला कथाकारांची निंदा करायची नाही आहे, पण
पारमार्थिक माणसाने पारमार्थिक माणसाला साथ दिली पाहिजे. पण ते म्हणतात नाही नाही ते तसंच आसन, मग ह्याचंच तसं चुकत आसन, ह्याचंच थोबाड नीट नाही, हाच तसा नीट वागत नाही. मग आपण पारमार्थिक माणसाला कधी दोष द्यायचा नसतो. कारण पारमार्थिक माणसाला एखादा तरी चांगला गुण असतो त्याच्याकडे. अरे दुसरे लोक इतके वाईट बोलतात ह्याच्याबद्दल, मग ते काही खूप चांगले आहेत का? त्यांच्याकडे सगळे दुर्गुणांनीच ते भरलेले आहेत ना. पारमार्थिकाकडे एक तरी चांगला गुण असेल की तो त्यांना त्या चांगल्या गुणांनी समजावीत असेल अगोदर. पण त्याचं नाही ऐकल्यावर अन्यायाला प्रतिकार करणं तर धर्म आहे. मग अन्याय सहन करणं हे पाप आहे. आणि अन्यायाला प्रतिकार केला तर पाप घडत नाही. मग आपल्याला कोणी येऊन मारतंय, आपल्याला कोणी त्रास देतोय, आपल्याला कोणी शिव्या देतोय, मग आपण कीर्तनकार आहोत, कथाकार आहोत म्हणून आपण ते सहन करायचं का? का? लोक नाव ठेवतात, अरे संतांनी काय सहन केलंय, तुकाराम महाराजांनी सहन केलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी सहन केलंय, मग तुम्हाला काय झालं? पण त्यांचा विषय वेगळा आहे. त्यांना फक्त आचरण करायचं होतं आणि आचरण करून जगाला दाखवायचं होतं की शांती काय आहे, परमार्थ काय आहे, हे त्यांनी दाखवून दिलं जगाला. मग त्यांनी फक्त एवढं सांगून दिलं की परमार्थिक माणसाने उगाचच कोणाला त्रास देऊ नये किंवा परमार्थिक माणसाने थोडी शांतता घ्यावी. पण शांतता किती वेळ घ्यायची? त्रास खूप व्हायला लागला तर त्या अन्यायाला प्रतिकार करावाच लागतो आणि केलाच पाहिजे पारमार्थिक माणसाने. आणि पारमार्थिक माणसाला साथ दिली पाहिजे, हा धर्म आहे. मग एवढं सगळं तो माणूस त्या कथाकाराला बोलला, तेव्हा तो बिचारा मान खाली घालून आता आमची माफी मागू लागला. अरे आम्ही सांगितलं नाही नाही, तिची मागा, ज्यांना माफी मागायची तिची मागा, आम्हाला काय करायचं? आम्ही तर वाट सुरू आहोत. आज इथं मुक्काम केला, उद्या उठून आणखी 50 किलोमीटर जाणार, आमचा आणि तुमचा काही संबंध नाही आहे. त्यांनी सांगितलं हो. मग आम्हाला त्या बाबांनी सांगितलं, त्या अध्यक्षाने जा आता तुम्ही तुमचं पूजापाठ काय असेल ते आवरा, पण तुमचं जेवणाचं कसं आहे? माझ्या पतिदेवांनी सांगितलं सोमवारचा उपवास आहे, सकाळपासून आम्ही 40 किलोमीटर चालून आलो आहे आणि जेवणाचं मग? ते म्हटले अजून तर काही व्यवस्था नाही. ते म्हटले मग? माझ्या पतिदेवांनी सांगितलं ती आहे ना, तिच्या भरोश्यावर चालतो म्हटल्यावर ती आम्हाला उपवाशी कशी झोपू देईल? आई आहे ती. त्या माणसाने सांगितलं हो खरंच तुमची किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी मस्त जेवण बनवायला सांगतो. माझ्या पतिदेवांनी सांगितलं त्या लोकांचं आम्ही खाणार नाही आहे. कारण आता हट्ट कधीच केला नव्हता, पण ते एवढं रागावले ना आमच्यावर, त्यांनी हाकलून दिलं ना. ठीक आहे बोलावलं परत, पण आम्हाला आता त्यांचं अन्न नको आहे. त्या अध्यक्षाने सांगितलं इथं धर्मशाळेमध्ये मी तुम्हाला बनवायला सांगतो तुमच्यासाठी. पण तो मालक होता, तो माणूस होता, आधी बोलत होता, तो मनुष्य पुढं आला आणि तो आता माझ्या पतिदेवांच्या पायावर अगदी लोटांगण घेऊ लागला. सांगू लागलं बाबाजी आमचं जेवण करा, आम्ही तुमच्या पाय पडतो, आम्ही मैयाची माफी मागतो, आम्ही सगळ्यांची माफी मागतो, पण आमचं जेवण स्वीकार करा. आता एवढं सगळं म्हणतो आहे ही तिचीच इच्छा आहे. मग जो शरण आलेला आहे मग त्याला आपणही खूप मोठे साधू महात्मा लागलो असाही काही विषय नाही आहे. पण ज्याच्या मनाने ज्याची चूक कळली मग आपण, म्हणून माझे पतिदेवांनी सांगितलं ठीक आहे. ते म्हटले काय बनवायचं जेवायला? म्हणे साधी भाजी रोटी जी असेल ती असेल. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमची आरती पूजा करा, गरमागरम तुम्हाला स्वयंपाक जेवायला घेऊन येतो. आता मग आम्ही स्नान करून आलेलोच होतो. मग आम्ही लगेच तिथं आरती पूजा केली आतमध्ये बसून. जेव्हा आरती सुरू केली, अष्टकं अगोदर घेतले. आम्ही अष्टकं रोज आधी घ्यायचो, नंतर आरती घ्यायचो. कारण अष्टकामध्ये शंकराचार्यांनी सांगितलं तसं शंकराचार्यांनी जे ग्रंथ केलेले आहेत, बरेच ग्रंथ त्यांनी यतिपंचक असेल, काही आणखी शंकर दिग्विजय असेल, जे काही ग्रंथ असतील ते नर्मदा किनारे झाले. पण एकदम सुरुवातीला शंकराचार्यांनी नर्मदा अष्टक तयार केले. नर्मदा अष्टक जेव्हा निर्माण झाले तेव्हा प्रत्यक्ष नर्मदा मैया प्रकट झाली. तर ते नर्मदा अष्टकाचा त्यांनी सांगितलं आपल्याला अर्थ अजिबात कळायला नाही कळाला तरी चालेल, पण जेव्हा आपण नर्मदा अष्टक म्हणतो त्या अष्टकाच्या लहरीच अशा आहेत की त्या लहरींनी असा पोटातून आनंद येतो आणि समोर जे बसलेले आहेत, जे ऐकणारे आहेत, त्यांचं सुद्धा मन इतकं आनंदित होतं आणि मनावर त्यांचा प्रभाव पडतो. म्हणून त्या अष्टकाचं एक कडवं म्हणून दाखवते.
सबिंद सिंधु शुष्कलत्करङ्गभङ्गरञ्जितं द्विषस्तु पापजात जात कारिवारि संयुतं कृतान्तद्यूतकालभूतभीतिहारि वरमदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. जेव्हा आपण अष्टक म्हणतो, अष्टक म्हटलो ते लोक सगळे बाहेर बसून, दरवाजा उघडाच होता, समोरच बसलेले होते. आता जे खुर्चीवर बसले ते सुद्धा खाली बसले. म्हटले आरती चालू आहे. त्यांना काय माहिती आरती कशाला म्हणतात आणि अष्टक कशाला म्हणतात. ते आपले त्यांनी कृष्णाची आरती घेतली, झालं त्यांचं काम. मग आता अष्टक होईपर्यंत त्या लोकांच्या मनात एवढे आनंदात ते ऐकत बसलेले होते. आता आमचं पुन्हा आरती सुरू झाली. मैयाची आरतीसुद्धा, त्या आरतीचा नादसुद्धा असा आहे की माणसाचं मन एकदम समाधान करणारं आहे, मना आनंद लहरी निर्माण करणारे आहे, भयंकर आनंद देणारं ते आहे. म्हणून परिक्रमेमध्ये काही करायची गरज नाही आहे. आपल्याला काहीच जमलं नाही तरी फक्त आरती आणि अष्टक म्हणायचे. खूप विशेष आहे. म्हणजे तेच खरे वेदमंत्र आहेत. वेदमंत्र म्हणायला हरकत नाही. तेवढं म्हटलं तर आपली साधना सफल झाली. म्हणून आरती अष्टक झाले आणि आरती झाल्यावर माझे पतिदेव आरती पूजा आता आवरीतच होते, भरून ठेवीत होते पूजा. तर आवरून ठेवत असता ज्या माणसाने आम्हाला हाकलून दिलं होतं तो मनुष्य असा तिथूनच लोटांगण खालीत आला थेट माझ्यापर्यंत. मी माझ्या पतिदेवा शेजारी आरतीला बसलेले होते, पण मी उठून ते म्हटले, आमचा छोटा मोबाईल होता ना, मला म्हणे इथं चार्जिंगला लाव. मी चार्जिंगला उभं राहून चार्जिंगला लावत होते ना, तो मनुष्य जसा आला तसा माझ्या पायावर त्याने डोकं ठेवलं आणि असा ढसा रडू लागला, बेटा मुझे माफ़ कर दो, बेटा मुझे माफ़ कर दो, मैंने बहुत बड़ी भूल की, मैं आपका अपराधी हूँ, मुझे माफ़ कर दो. मैया मुझे कभी क्षमा नहीं करेगी, पहले तुम क्षमा कर दो, क्षमा की असा बोल दो, तभी मैया क्षमा करेगी. आणि असा ढसा रडू लागला की ज्याने सगळे माणसं भडकवले होते आमच्यावर, ही मैयाची अगाध लीला आहे. हे बोलण्यासारखं नाही. मला वाटत होतं मी अनुभव सांगू शकेल की नाही कधी, पण ते आठवलं तर असं भयंकर होतं, पोटात अशा उकळ्या फुटतात की काय आहे. पण ह्या सगळ्यातून सावरून नेणारी फक्त मैया असते की त्यांना त्यांच्या चुकी कळून गेली आणि आपल्यालासुद्धा मैयेवरचा जो विश्वास आहे तो दृढ झाला. जेवणामध्ये तो स्वतः तिथं आमच्यासमोर बसला, पण रडतच होता, सारखी डोळे पुसायचा. तो म्हणायचं, मी असं पाप, माझ्याकडून खूप मोठं पाप घडलं, मला खरंच कळलं नाही, पण मी आता लोकांना सांगत जाईल नर्मदा मैया काय आहे, मला खरंच काही माहिती नव्हतं. आणि तो आमच्या एवढे जेवायला बसलो तर तो समोर बसून राहिला आणि सांगायचं, चला आणा रोट्या, आणा भाजी, आणा वरण, असं काही सांगत आम्हाला एकदम पोटभर जीव घातलं. आम्हीसुद्धा त्याला सांगितलं, काळजी करू नका, आम्ही कोणी शाप देणारे नाही. आम्ही तर आमच्या तोंडातून एक शब्दसुद्धा काढला नाही की तुमचं असं होईल तसं होईल, आम्ही काहीच म्हटलं नव्हतं. फक्त आम्ही समजावूनच सांगत होतो, तुम्ही ऐकलं नाही, काही हरकत नाही, पण तुमची चुकी कळली तर आमच्यामुळे तुम्हाला काही पाप होणार नाही. जे मैयाने तुम्हाला क्षमाई केली असेल, तुम्ही अपराध केला असेल तर मैयाचा केला असेल, मग मैया बघून घेईल. तुम्हाला मैयाने क्षमाई केलं असेल त्याची तुम्ही काळजी करू नका. पण इथून पुढे कधी कुणाला त्रास होईल असं कधीच वागू नका. तुम्हाला कधी कळलं परिक्रमावासीबद्दल तर तुम्ही परिक्रमावासींचा कधीच अवेअर करू नका, त्यांना त्रास देऊ नका. आणि परिक्रमावासियांबद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करा. कारण माझे पतिदेव 2011 पासून आज तागायत लोकांच्या मनामध्ये परिक्रमावासी आणि परिक्रमा नर्मदा मैया या सगळ्यांचा आदरच लोकांना सांगत आहेत की आपण जे करतो आहोत हे लोकांनासुद्धा कळलं पाहिजे. आपला धर्म आहे, आपण धर्माची धुरा खांद्यावर घेतली ना, मग आपण ती तिथपर्यंत नेऊन पोहोचवायची आहे, लोकात ती घेऊन मिरवायचं आहे. तर लोकांपर्यंत हे सगळं पोहोचलं पाहिजे. कारण जे सांगते आहे ते आमच्या मोठेपणासाठी नाही, तर नर्मदा मैया प्रत्येकाच्या हृदयात मैयेने घर केलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या हृदयात मैया राहिली पाहिजे आणि मैयाच्या हृदयातसुद्धा आपल्याला जागा मिळाली पाहिजे. म्हणून हे सगळं चालू आहे. तर त्या ठिकाणी ते सगळे माणसं, आता तो मनुष्य बाहेर गेला आणि सगळ्या लोकांना सांगू लागला की तुम्हीसुद्धा त्यांच्या पाय पडा. कारण त्यांनी मला सांगितलं आहे आम्ही पहाटे 5 वाजताच निघून जाणार आहोत
तर तुम्हीसुद्धा सगळे त्यांच्या पाय पडा, तुम्हीसुद्धा सगळेजण त्यांची माफी मागा. आता ज्या महिला होत्या त्या महिला माझ्या पाय पडायला आल्या आणि त्या म्हणू लागल्या, बेटा आम्ही माफ करतो. म्हटलं अरे, कारण त्या माणसाच्या बहिणी होत्या. जो मनुष्य मृत झालेला होता, ज्याच्या श्राद्धाच्या निमित्ताने कथा होत्या, त्याच्या बहिणी होत्या 5-6 जणी. म्हटलं तुम्ही बहिणी आहात त्यांच्या, तुम्ही तरी सद्भावना ठेवायला पाहिजे होती की आपण आपल्या भावाच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ आपण कथा करतोय, त्याला स्वर्ग मिळावं म्हणून, त्याला सुख मिळावं म्हणून, आणि तरी तुम्ही एवढ्या बोलता आहात, एवढा त्रास दिला, माझे कपडे फेकून दिले वाळत घातलेले. जाऊ द्या काही असेल, पण त्या म्हटल्या आमचं खरंच खूप चुकलं, पण आता आम्हाला क्षमा करा, आमच्यावर दया करा. म्हटलं माझं काहीच नाही, उद्या सकाळी तुम्ही उठल्या ना मैयेवर स्नानाला जा. ते म्हटले आम्ही कधीच थंड पाण्याने स्नान केलेलं नाही, म्हणून तर आम्ही धर्मशाळेत राहतोय, इथं गरम पाण्याने. म्हटलं तुम्हाला वाटत असेल मैयेची कृपा व्हा, आणि तुम्ही जे आमच्यासोबत केलं आहे हे जर तुम्हाला वाटत असेल की मैयाने आम्हाला क्षमा करा, उद्या मैयेत स्नान करा आणि मैयाला माफी मागा. आम्हाला नाही, आम्ही काय आहोत, आम्ही तर कोणत्या झाडाचा पाला. मग ठीक आहे, त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं. ते सगळ्यांनी सांगितलं उद्यापासून, आता उद्याच दिवस आहोत ना, मैयेचं स्नान करणार आम्ही. आणि मग ते सगळे आता तिकडं विश्रामाकडे निघून गेले. आम्हीसुद्धा दरवाजा बंद केला आता, आणि आम्ही आसन लावलेलं होतं. माझ्या पतिदेवांनी तसं सांगितलं होतं की उद्या आपल्याला खूप पहाटे लवकर चालता येणार नाही, कारण किनाऱ्याचा रस्ता आहे, थोडं उजाडू द्यावं लागेल. मग आपण 4 वाजता उठू आणि 5:30 पावणे 6ला थोडं उजाडायला लागलं की मग इथून निघू. मग आमचं 4 वाजता उठायचं ठरलं. आता सर्वजण या ठिकाणी आपापल्या आसनावरती बसून या ठिकाणी सर्वजण एकमेकांना नर्मदे हर म्हणून याच ठिकाणी विश्रामाच्या दिशेने गेलो. म्हणून तिथेच थांबते. नर्मदे हर.